धम्मपद अपमादवग्गो अपमादो अमतं पदं पमादो मच्चुनो पदं अपमत्तान मियन्ति ये पमत्ता यथा मता। अप्रमादी असणे म्हणजेच सावध असणे हाच अमृताचा म्हणजे निर्वाणाचा मार्ग आहे। प्रमादी म्हणजेच बेसावधणा हा मृत्यूचा मार्ग होय। जे सावध असतात ते मरत नाहीत, जे बेसावध असतात ते मृतवतच असतात। एतं विशेषतो नेत्वा अपमादम्मि पंडिता अपमादे प्रमोदन्ति अर्याणं गोचरे रता। अप्रमादातील हा विशेष जाणून आर्य मार्गात रमून गेलेले पंडित म्हणजे जाणते लोक अप्रमादात आनंद पावतात। तेजायिनो साततिका नित्यं दळहं परकमा हुसन्ति धीरा निब्बानं योगक्षेमं अनुत्तरं। सतत ध्यान करणारे, जागरूक असणारे, नित्य दृढ पराक्रम करणारे धीर पुरुषच निर्वाण प्राप्त करतात। त्यांनाच सर्वश्रेष्ठ सर्व बंधनातून मुक्त असे जे निर्वाण आहे ते प्राप्त होते। अर्थकथा मत्सरी स्वभावाची मागंदिया राणी आपली निरागस प्रतिस्पर्धी सामावती हिला जिवंत जाळून टाकण्यास कारणीभूत झाली। ही दयनीय घटना कानावर आल्यानंतर राजाने मागंदियाला त्यापेक्षा वाईट प्रकारच्या मृत्यूची शिक्षा दिली। त्या दोघींपैकी प्रत्यक्षात कोणती जिवंत होती आणि कोणती मृत्युमुखी पडली हे जाणून घेण्याची राजाने बुद्धाकडे इच्छा व्यक्त केली। त्यावर बुद्धांनी जे स्पष्टीकरण केले ते असे: मागंदियासारख्या बेपर्वाई दाखवणाऱ्यांना मृत समजले पाहिजे आणि परवा बाळगणाऱ्या सामावती सारख्यांना जिवंत आहेत असे मानले पाहिजे।